देवेंद्र फडणवीस यांनी डाव टाकला, पण मुरलेल्या शरद पवार यांनी अख्खा डाव रात्रीतूनच असा काय उलटवला. शरद पवार यांनी असं काय केलं की भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांच्या मस्तकावर सगळ्या आट्यास उमटल्या. होय, असं झालं तरी काय. आता शरद पवार हे 2 दिवसापूर्वी दिल्लीला होते. राज्यसभेसाठी त्यांची नियुक्ती झाली आहे. ते त्या खासदारकीची शपथ घेत होते. आणि इकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रात्री अपरात्री डाव टाकण्याचे खेळ सुरू होते. त्याचं झालं असं की बारामती आणि राहुरीची पोटनिवडणुकी तुम्हाला तर माहितीच आहे. बारामतीचा विषय संपला असताना राहुरीमध्ये रात्रीच खेळ चाले असा काहीतरी एक सोंग सुरू होतं. त्याचं झालं असं की देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर धोबीपछाड राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण मुरलेल्या शरद पवार यांनी त्याचा सगळा डावच फसवून टाकला. असं झालंय नेमकं काय बघा. झालं असं होतं की देवेंद्र फडणवीस यांची जी काय स्टाईल आहे की साम दाम दंडभेद याचा वापर त्यांनी सुरू केला आणि राहुरीची पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवणार याची बरोबर कुणकुण देवेंद्र फडणवीस यांना लागली होती. आणि त्यामुळंच निवडणुकीपूर्वीच विरोधकांना गारद करायचा प्लॅन फडणवीस यांनी आखला होता. पण शरद पवार हे दिल्लीला आहेत. शरद पवार यांना याची काहीही खबर लागणार नाही याची पुरेशी सोय देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपनं घेतली होती. आणि त्यांचा एक एक खेळ सुरू झाला. त्याने सुरुवातीलाच शरद पवार यांचा मोहरा टिपला, अर्थातच प्राजक्त तनपुरे. होय, कारण फडणवीस यांना या निवडणुकीपूर्वीच विरोधकांना गारद करायचं होतं आणि निवडणूक लढवायची तर लांब राहिली, पण त्यांचा उमेदवारच त्यांना भेटणार नाही यासाठी सामदाम दंडभेदाचा त्यांनी वापर सुरू केला. पण आता शरद पवार दिल्लीला आहेत, त्यांना याची काहीही खबर कळणार नाही या भ्रमात भाजपवाले होते. पण शरद पवार किती मुरलेले आहेत आणि शांत राहून सुद्धा अगदी 80च्या वर वय गेला असताना सुद्धा एखाद्याला शांत राहून आडवा कसा करायचा याचा बरोबर डाव त्यांना माहिती आहे. त्यामुळं शरद पवार यांना त्यांची कुणकुण लागली आणि बरोबर पवार यांनी खेळ सुरू केला. त्यांनी स्वतःच्या पक्षाचा एबी फॉर्म हा प्राजक्त तनपुरे यांच्याकडे दिला. झालं, फडणवीस यांना याची खबर लागली आणि त्यांनी सामदाम दंडभेदाचा आणि धोबीपछाड राजकारणाचा वापर केला आणि प्राजक्त तनपुरे यांना बरोबर उचललं. होय, आणि सुरुवातीला मी लढणार, मी नडणार, मी जिंकणार या आविर्भावात जे काय स्टाईलमध्ये प्राजक्त तनपुरे बोलत होते ते पूर्णपणे शांत झाले आणि त्यांना शांत केलं कोणी? अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना. झालं, भाजपवाले जल्लोष करायला लागले. आता काय संपलं, राहुरीची पोटनिवडणूक आम्हीच जिंकणार आणि त्यामुळं त्यांनी कर्डिले यांच्या मुलाला उमेदवारी दिली. मग आता पवार काय करणार? कारण त्यांनी तर एबी फॉर्म प्राजक्त तनपुरे यांना दिला होता, पण शरद पवार यांना याची भनक आधीच लागली होती आणि त्यांनी एकाच वेळी रात्रीतून 2 एबी फॉर्म राहुरीला पाठवले आणि ते 2 एबी फॉर्म एक प्राजक्त तनपुरे यांच्याकडे आणि दुसरं गोविंद मोकाटे यांच्याकडे पाठवला. का? कारण शरद पवार यांना बरोबर अंदाज आला होता की आपला मोहरा आपल्याशी दगाबाजी करणार. होय, आणि यालाच म्हणतात राजकारणामध्ये सावध राहून केलेला खेळ. इतकं वय झालं असताना सुद्धा शरद पवार यांनी बरोबर अंदाज काढला आणि त्यांचा जो अंदाज होता तो 100% खरा ठरला आणि प्राजक्त तनपुरे ज्या तावातावाने निवडणूक लढवणार बोलत होते त्याच्या दुप्पट वेगाने ते गायबच झाले आणि ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी तर ते नॉट रिचेबल झाले. आणि झालं, भारतीय जनता पक्षाचा जल्लोष सुरू झाला. पण झपकन मीडियामध्ये एक बातमी आली आणि ती बातमी होती अर्थातच गोविंद मोकाटे हे शरद पवार यांच्या तुतारीवर निवडणूक लढवणार. झालं, भारतीय जनता पक्षाचे नेते हक्काबक्का झाले. त्यांना एबी फॉर्म दिला कोणी? एबी फॉर्म तर तनपुरे यांच्याकडे होता. मग गोविंद मोकाटे यांच्याकडे एबी फॉर्म गेलाच कसा आणि ते उमेदवार झालेच कसे? कारण गोविंद मोकाटे हे तर कोणी तिकीट जरी नाही दिलं, एबी फॉर्म जरी नाही दिला तरी अपक्ष लढण्यावर ते ठाम होते आणि त्यामुळेच कुठेतरी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी फोन केला आणि राहुरीमध्ये ही जागा जे ठाकरे मागत होते, पण ग्राउंड लेवलवर आमची ताकद जास्त आहे आणि इथं आमचा एक आमदार जो आहे तो मंत्री राहिलेला होता, त्यांनी माघार जरी घेतली तर ग्राउंडला आमची ताकद आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या आणि महाविकास आघाडीचा एकच उमेदवार देऊ आणि भाजपला धोबीपछाड देऊ असं सांगितलं. उद्धव ठाकरे यांनीही हो म्हटलं आणि पाठिंबा देऊन टाकला आणि गोविंद मोकाटे हे राष्ट्रवादी शरद पवार यांचे उमेदवार झाले आणि बघता बघता ही बातमी संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पोहोचली आणि
विरोधकांना कसलीही भनक न लागू देता आणि राजकारणात आपणच बॉस या ज्या काही आविर्भावामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे नेते वावरतायत आणि निवडणूक लागण्यापूर्वीच विरोधकांचा पुरता खेळ करून टाकायचा, बंदोबस्त करायचा, याच्यामध्ये जे काय आविर्भावामध्ये हे नेते होते त्यांची पूर्ण हवा अख्ख्या एका रात्रीतून शरद पवार यांनी काढून टाकले. आणि आत्ता सध्याची चर्चा हीच आहे की राहुरीमध्ये भाजपला निवडणूक सोपी नाही. जोर लावला तर तुतारीचे उमेदवार गोविंद मोकाटे हे बाजी मारू शकतात अशी चर्चा सुरू झाली. बाकी देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला डाव आणि शरद पवार यांनी केलेला खेळ, भाजपचा उलटवलेला डाव, यावर तुमचं काय मत आहे कमेंट नक्की करा. आणि राहुरीमध्ये गुलाल कोणाला लागणार, आपलं मत काय कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.